मित्रो नमस्कार. आता आपलं द्वितीय सत्र सुरू झालेलं आहे, सेकंड सेम. त्यामध्ये जो पेपर आहेत, आपले 4 पेपर आहेत. त्या 4 पेपरपैकी 2 पेपर मी चर्चा करणार आहे आणि 2 पेपर आवारे सर चर्चा करतील. जे 2 पेपर मी चर्चा करणार आहे त्यामध्ये वेस्टर्न पॉलिटिकल थॉट हा एक पेपर आहे, ज्याचा कोड PSC 406 असा आहे. या सिलेबसमध्ये साधारणतः 5 एकूण प्रकरणं आहेत, 5 चॅप्टर आहेत आणि त्या 5 चॅप्टरमध्ये आपल्याला जे पाश्चिमात्य राजकीय विचारवंताची जी परंपरा आहे ते पाश्चिमात्य राजकीय विचारवंत इथे आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामध्ये म्हणजे प्रत्येक कोर्स हा 4 क्रेडिटचा आहे आपला. त्याच्यामध्ये 60 लेक्चर आपल्याला घ्यायचे आहेत एका सिलेबसमध्ये. तर साधारणतः हे जे 5 प्रकरणं आहेत, ही 5 प्रकरणं प्राचीन ग्रीक नगर राज्याच्या किंवा प्राचीन विचारवंतांपासून ते अगदी कार्ल मार्क्सपर्यंत ही चर्चा इथे आपल्याला करायची आहे. यामध्ये जो प्रामुख्याने समावेश होतो तो म्हणजे एन्शियंट पिरियड, ज्याला आपण प्राचीन काळ असं म्हणतो. त्या प्राचीन काळामध्ये जो पहिला विचारवंत आहे तो पहिला विचारवंत म्हणजे प्लेटो आहे. प्लेटो यांना राजकीय तत्त्वज्ञानाचा आधारस्तंभ म्हणतात, कारण राजकीय विचाराची सुरुवात, तत्त्वज्ञानाची सुरुवात, राजकीय सिद्धांताची सुरुवात ही प्लेटोच्या विचारापासून झालेली आहे. म्हणजे प्लेटोचं रिपब्लिक, द स्टेटमेंट, द लॉज, क्रिटो असे जवळपास 38 ग्रंथ आहेत स्वतः प्लेटोनी लिहिलेले. तर त्यापैकी जे आपले महत्त्वाचे विचार आहेत प्लेटोच्या एकूण तत्त्वज्ञानामधले, त्याच्या सिद्धांतामधले, तर ती चर्चा आपल्याला करायची आहे. त्यामध्ये कोणते कोणते सबबिट आहेत, सब पॉईंट आहेत, तर त्याचा साम्यवाद आहे, कम्युनिझम आहे. त्यानंतर त्याचा जो दुसरा विचार आहे तो म्हणजे शिक्षण आहे, एज्युकेशन आहे. त्यातला तिसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे फिलॉसॉफर किंग आहे. आणि त्यानंतर जे आपले जे सबबिट आहे ते म्हणजे सोशल स्ट्रक्चर अँड आयडियल स्टेट, प्लेटोचं सामाजिक संरचना आणि त्याचं आदर्श राज्य. हे 4 बीट प्लेटोच्या विचारामधून आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे फक्त आपल्याला कन्सेप्ट वाईज जाता येणार नाही. हे जे 4 मुद्दे आपण विचारात घेतले ते सगळे मुद्दे आपल्याला विचारात घेत असताना त्याची तपशीलवार चर्चा प्रकरणामध्ये आपल्याला करावं लागते. चर्चा आपल्याला ती करावी लागते. पहिल्या प्रकरणामध्ये जे दुसरे विचारवंत आहेत, जी गुरु शिष्य परंपरा आहे पाश्चिमात्य विचारवंतामध्ये, सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल. तर जे पहिले गुरु शिष्य परंपरा आहे सॉक्रेटिस आणि प्लेटो, या दोघांचा अंतर्भाव पहिल्या प्रकरणामध्ये करण्यात आलेला आहे. अरिस्टॉटल यांच्या सिद्धांतामध्ये, यांच्या विचारामध्ये 3 सब पॉईंट इथे विचारात घेतले आहेत. ते म्हणजे थिअरी ऑफ स्टेट, अरिस्टॉटल यांचा राज्य काय आहे त्या संबंधाचा सिद्धांत आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन अँड इट्स क्लासिफिकेशन, राज्यघटना आणि त्यांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे अरिस्टॉटलने, आणि आजच्या ज्या राज्यघटना आहेत त्या कशा आहेत, तर ही चर्चा आपल्याला इथे करायची आहे. तिसरं आहे थिअरी ऑफ रिव्होल्युशन. अरिस्टॉटल यांनी जो क्रांतीचा सिद्धांत सांगितलेला आहे की तो कसा आहे, ही चर्चा आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये करायची आहे, ज्यामध्ये प्लेटो आणि अरिस्टॉटल हे 2 विचारवंत महत्त्वपूर्ण आहे. हे केवळ MA पुरतंच मर्यादित आहे असं नाही, तर तुमचा नेट सेट असेल, UPSCचा मेन्स पेपर असेल किंवा इतर परीक्षा असतील, त्या परीक्षेमध्ये हे 2 विचारवंत महत्त्वाचे आहेत. एवढंच नाही तर यांच्याशिवाय राजकीय सिद्धांताला, राज्यशास्त्राला,
राजकीय तत्त्वज्ञानाला सुरुवातच होत नाही. म्हणजे प्लेटो आणि अरिस्टॉटल शिवाय आपल्याला बाकी चर्चा करता येत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की ए फॉर अरिस्टॉटल, कारण तो फादर ऑफ पॉलिटिक्स आहे म्हणून. मग त्याची जी पायाभरणी आहे ती पायाभरणी ही प्लेटोच्या विचारातून झालेली आपल्याला दिसून येते. जे दुसरं प्रकरण आहे ते प्रकरण म्हणजे मध्ययुग असं आहे, मिडिवल पिरियड. आणि यामध्ये थॉमस एक्विनास यांच्या विचाराची चर्चा इथे करायची आहे. कन्सेप्ट ऑफ द स्टेट अँड चर्च, या दोन बाबी, राज्य आणि चर्च, याचे आंतरसंबंध काय आहेत. देव नावाची संकल्पना आणि राज्य, देव नावाची संकल्पना आणि समाज, चर्च नावाची संकल्पना आणि पोप, किंवा नैतिकता आणि पोप, न्याय आणि धर्म, या संबंधीची जी चर्चा आहे ती चर्चा थॉमस एक्विनास यांनी उभी केलेली आहे. आणि त्यांनी धर्म आणि नैतिकता यामध्ये फारसा फरक केलेला दिसत नाही. म्हणून ते देवाचा आदेश म्हणजे ईश्वरी आदेश हाच नियम आणि कायदा असतो, अशा प्रकारचं प्रतिपादन ते करताना दिसतात. म्हणून मध्ययुगामध्ये थॉमस एक्विनास यांनी जी मांडलेली संकल्पना आहे चर्च आणि धर्माची, चर्च आणि राज्याची, चर्च आणि जनतेच्या आंतरसंबंधाची, ती चर्चा आपल्याला या पुढील लेक्चरमध्ये करायची आहे. जे तिसरं प्रकरण आहे त्यामध्ये मॉडर्न प्रेड असं प्रकरण आहे. याच्यात आपल्याला दोन विचारवंत विचारात घ्यायचे आहेत. जो पहिला विचारवंत आहे तो म्हणजे निकोलो मॅकियावेली. तर निकोलो मॅकियावेलींना हा मध्ययुगाचा शेवट आणि आधुनिक युगाचा प्रारंभ करता म्हटलं जातं. अनेक अभ्यासकांनी मॅकियावेलीबद्दल मोठमोठी विधानं केलेली आहेत. कोणी त्यांना आपल्या युगाचा शिशु असं म्हटलेलं आहे, कोणी प्रबोधनाचा आविष्कार म्हटलेला आहे. म्हणजे असे अनेक नामविधानं ही मॅकियावेलीला ती लावली जातात. तर मग मॅकियावेलीच्या कोणत्या विचाराची चर्चा आपल्याला करायची आहे, तर प्रामुख्याने त्यांचं जे रेनेसान्स नावाची संकल्पना आहे, प्रबोधन, ते प्रबोधनाची चर्चा इथे करायची आहे. डायव्हर्स बिटवीन पॉलिटिक्स अँड रिलिजन, धर्म आणि राजकारणामधली जी फारकत आहे ती फारकत मॅकियावेलीने कशी केलेली आहे ती चर्चा करायची आहे. स्टेटक्राफ्ट, आयडिया ऑफ मॉडर्न प्रिन्स, मॅकियावेलीने आपल्या द प्रिन्स नावाच्या पुस्तकामध्ये राज्याची संकल्पना कशी मांडलेली आहे, शासनाची भूमिका कशी मांडलेली आहे, एक राजा म्हणून, एक किंग म्हणून त्याची भूमिका कशी असली पाहिजे. त्याने सीझर बोर्जियाला आपला प्रिन्सचा नायक का म्हटलं, ही सगळी चर्चा त्यांच्या विचारामध्ये दिसते. एका बाजूला ते प्रिन्स मानतात आणि डिस्कसेस ऑफ लिव्ही मध्ये ते गणराज्याचं समर्थन करतात आणि ते सांगतात की गणराज्य हे कुठल्याही काळामध्ये चांगला शासन प्रकार असू शकतो आणि तो आहे. मग ही जी चर्चा आहे प्रिन्सपासून ते त्यांच्यावर पडलेल्या प्रभावाची, त्यांच्या विचाराची, ती चर्चा आपल्याला इथे करायची आहे. जे तिसरे विचारवंत आहेत प्रकरण 3 मध्ये, म्हणजे चौथे म्हणता येईल आपल्याला, चौथे नाही 5वे, तर ते म्हणजे थॉमस हॉब्स आहे. आणि थॉमस हॉब्स हे पहिले ब्रिटिश आहेत. पण असं म्हटलं जातं की जेवढ्या ब्रिटिश विचारवंतामध्ये जे तत्त्वज्ञ म्हणून झाले त्यापैकी कदाचित हे हॉब्स पहिले असावेत. आणि या मागचं कारण काय आहे, तर त्यांनी मांडलेली सोशल कॉन्ट्रॅक्ट ही जी थिअरी आहे, ज्याला आपण सामाजिक करार सिद्धांत असं म्हणतो, ही सामाजिक करार सिद्धांताची सुरुवात ही थॉमस हॉब्सच्या विचारापासून झालेली आपल्याला दिसून येते.
म्हणून गुरु शिष्य परंपरा जी येते विचाराच्या आधारावरची, ती परंपरा पाश्चात्यामध्ये प्लेटो आणि अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल नंतर आपल्याला ती इथे पाहायला मिळते ब्रिटनमध्ये. ती म्हणजे दोन, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने हॉब्स लॉक आणि नंतर जिनिव्हामधले रुसो, म्हणजे हे एक गुरुशिष्य परंपरा विचाराच्या आधारावरची ती इथे पाहायला मिळते. तर थॉमस हॉब्सच्या विचारामध्ये आपल्याला काय चर्चा करायची आहे, तर त्यांच्या मानवी स्वभावासंबंधीची चर्चा, त्याबरोबरच राज्यनिर्मितीपूर्वी स्वरूप कसं होतं, ज्याला आपण निसर्गावस्था असं म्हटलं आहे हॉब्सनी, तर ती कशी होती, ती चर्चा आपल्याला करायची आहे. त्याबरोबरच त्यांचं सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी काय आहे, सामाजिक करार सिद्धांत त्यांनी कसं प्रतिपादन केला आहे, त्याबरोबरच त्यांची सार्वभौम सत्तेची संकल्पना कशी आहे, कन्सेप्ट ऑफ सॉव्हरेंटी, तर ही चर्चा आपल्याला इथे उभी करायची आहे. प्रकरण 4 यामध्ये जे दुसरे सामाजिक करार सिद्धांत प्रतिपादक आहेत जॉन लॉक, तर या जॉन लॉक यांच्या विचाराची चर्चा आपल्याला इथे करायची आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेला मानवी स्वभाव, निसर्गावस्था, त्याच्यानंतर त्यांचा सामाजिक करार सिद्धांत आणि त्यांचा नैसर्गिक अधिकाराचा सिद्धांत, त्याबरोबरच त्यांना आपण उदारमतवादाचा जनक असं म्हणतो. मग त्यांना आपण उदारमतवादाचा जनक का म्हणतो, तर याची चर्चा ही या 4थ्या प्रकरणामध्ये करायची आहे. जे शेवटचं प्रकरण आहे ते प्रकरण जर्मी बेंथम इथून सुरू होतं आणि जर्मी बेंथमचं थेरी ऑफ युटिलिटरिझम, ज्याला आपण उपयोगितावादाचा सिद्धांत असं म्हणतो, ती चर्चा आपल्याला उभी करायची आहे. त्याबरोबरच यामध्ये जे शेवटचे विचारवंत आहेत या चॅप्टरमधले, आपल्या प्रकरणामधले, तर ते शेवटचे विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्स असे आहेत. आणि मग कार्ल मार्क्सचा द्वंद्वात्मक सिद्धांत, हेगेल आणि मार्क्सची चर्चा, त्यांचा द्वंद्वात्मक भौतिकवाद, इतिहासाची मीमांसा, वर्गसंघर्ष आणि त्यांचा साम्यवादी राज्याचा सिद्धांत, ही चर्चा आपल्याला इथे करायची आहे. त्यांचं डायलेक्टिकल थेरी, हेगेल अँड मार्क्स, मटेरियलिस्टिक्स इंटरप्रिटेशन ऑफ हिस्ट्री, थेरी ऑफ क्लास स्ट्रगल आणि थेरी ऑफ स्टेट अँड कम्युनिझम, तर या बाबीची चर्चा आपल्याला इथे करायची आहे. आता या संबंधी जे आपले संदर्भ ग्रंथ आहेत, तर मराठीमध्ये 2-3 पुस्तकं आहेत. एक सुधाकर जोशी म्हणून मराठीतलं पुस्तक आहे, ते तुम्ही घेऊ शकता. ज्या लोकांना हिंदी इंग्रजी जमते, ज्यांना हिंदी चांगली जमते, तर त्या लोकांसाठी हिंदीमध्ये खूप चांगली पुस्तकं आहेत, ज्यामध्ये ओमप्रकाश गाबा आहेत, त्यांची पुस्तकं चांगली आहेत. शर्मा म्हणून आहेत, त्यांची पुस्तकं चांगली आहेत. त्याबरोबरच आपल्याला एक चांगलं जे पुस्तक आहे, तर ते म्हणजे हिंदीमधलं योगेंद्र कुमार यांचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये ही सगळी परंपरा ही नीट पद्धतीने देण्यात आलेली आहे. तुम्हाला आणखी जर थोडंसं याला डीप आणि इंग्रजी माध्यमातून जर जायचं असेल, तर अँड्रे हेवूडचं पुस्तक आहे, डेव्हिड मिलर यांचं पुस्तक आहे. ही पुस्तकं कुठेही उपलब्ध होतात. सेबाईंचं हिस्ट्री ऑफ पॉलिटिकल थॉट नावाचं पुस्तक आहे, की ही पुस्तकं तुम्ही घेऊन तुम्हाला त्याच्यातून अभ्यास करता येतो. किंवा बर्नर्डचं पुस्तक आहे कम्प्लीट प्लेटो म्हणून, किंवा खंडसुद्धा आहेत विचारवंतांचे. पहिला खंड हा मार्क्सपर्यंत आणि दुसरा खंड हा मार्क्स नंतर. हिंदी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला ही पुस्तकं पाहायला मिळतात. म्हणून जोहरीची पुस्तकं आहेत, आशीर्वादमची पुस्तकं आहेत, सी.बी. गेनाची पुस्तकं आहेत, व्यंकटेश्वर प्रसाद सिंहची पुस्तकं आहेत. ही सगळी पुस्तकं तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमध्ये उपलब्ध होतील
आणि आपल्या लायब्ररीमध्ये तुम्हाला या संदर्भात हिंदी बरेच पुस्तकं मिळतील. म्हणून आपण इथे थांबूयात आणि नंतरच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या प्रकरण वाईज या सिलॅबसमध्ये जो भाग आहे ती आपण चर्चा करूया. धन्यवाद.